नमस्कार. बळीराजा शेतकरी गट खेरडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम. आम्ही आता बघूया शेतकऱ्यांचं आंतरपीक म्हणजे काय. आंतरपीक म्हणजे सोयाबीन, तूर म्हणजे जर आपण शेतकऱ्यांना एकच जर पीक घेतलं तर नैसर्गिक हवामान याचा आपण अंदाज लावू शकत नाही. कारण आपण अंदाज लावू शकत नाही, कारण की जर एक पीक जर आपला बेअर्थी जर गेला तर दुसरा पीक आपल्याला एक हे असतो, कारण की आपला आशा असतो आणि आपल्याला भरपूर आशा असतो, कारण की एक पीक जर गेला आपला तर एक पीकमध्ये आपल्याला उत्पन्न वाढू शकतो. चला आता बघूया दुसरा कस्टमरला. नमस्कार. माझे नाव विद्या रणजित पवार, मुक्काम खेरडा, पोस्ट गिरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. आम्ही या जिल्ह्यातील महिला बळीराजा शेतकरी महिला गट खेरडा या जिल्ह्यातील आमचं म्हणणं आहे की आंतरपीक म्हणजे काय. आंतरपीक म्हणजे सोयाबीन, तूर या पिकाचा आपण काहीतरी फायदा घ्यावा आणि काहीतरी लाभ घ्यावा. नमस्कार. माझे नाव इंदू विजय पवार, बळीराजा महिला शेतकरी गट खेडा. नमस्कार. माझं नाव शिल्पा राम चव्हाण, बळीराजा शेतकरी महिला खेरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. मी तुम्हाला शेतकरीबद्दल माहिती देत आहोत. सापळा पीक म्हणजे काय. सापळा पीक म्हणजे एका सरीवर 2 ते 3 पिकं आपण करू शकतो. कारण आपल्याला एक पीक जर गेलं तर एक पीक राहते, म्हणून आपण एक पीक करू 2 ते 3 नमस्कार. माझे नाव शीतल गजानन चव्हाण, मुक्काम खेरडा, पोस्ट गिरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. आंतरपीक म्हणजे काय हे जाणण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या आंतरपीक म्हणजे तूर, सोयाबीन एक पिकाचं नुकसान जरी झालं तरीही एक पीक शिल्लक